वसमत रोडवरील खानपूर फाटा येथे सावली विश्रामगृहाच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या एका टीन शेडमध्ये मंगळवार 16 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला। तरुणाच्या मृत्यूमागे घातपातचा संशय व्यक्त करण्यात आलाय। पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत्यूमागचे नेमके कारण समजू शकले नाही। मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। खानपूर फाटा येथे कॅनॉल पासून थोड्या अंतरावर अंडा ऑमलेटचा गाडा आहे। या गाड्याच्या मागे तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तरुणाजवळ त्याची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य आढळले नाही। तरुणाच्या चेहऱ्यावर मार लागल्याचे निशाण दिसत आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला। तरुणाची ओळख पटविण्यादरम्यान मयताचे नाव संतोष तुकाराम काकडे असल्याचे समजले। घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी भेट दिली। सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नाही। परभणीत अवैध दारू विक्रीला पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा। खानपूर फाटा परिसरात कॅनॉलच्या बाजूला महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे। या शौचालयाच्या शेजारी एक इसम अवैधरित्या दारूची विक्री करत आहे। सदर दारू विक्रीकडे या भागातील अंमलदारांचे दुर्लक्ष होत असून पोलिसांच्या वरदहस्तानेच दारू विक्री सुरू असल्याचे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमध्ये बोलले जात होते। दारू घेण्यासाठी दररोज या ठिकाणी शेकडो लोक येतात।